प्रेयसीचा नवरा हे गद्यकाव्य आहे पल्लवी त्रिवेदी यांचं आणि याचा मुक्त भावानुवाद प्रसिद्ध लेखिका दीपाली विक्रांत यांनी केला आहे। प्रेयसीचा नवरा। अचानकच भेटलो होतो आम्ही कुठल्या तरी समारंभात। मला माहिती होतं तो माझ्या प्रेयसीचा नवरा आहे, पण त्याला नव्हतं माहीत मी त्याच्या पत्नीचा प्रियकर आहे। त्याला हे नक्की माहिती होतं की त्याची पत्नी आणि मी सहकारी आहोत। फार उत्साहानं भेटला तो मला। एकाच टेबलावर जेवलो आम्ही दोघे। आज तिच्याशिवाय आला होता तो, पण त्याच्या गप्पांमध्ये तिचं असणं इतकं नैसर्गिक, इतकं जाणवत होतं की ती तिथे नसून सुद्धा असल्यासारखीच वाटत होती। वाटलंच नाही की ती त्याच्याबरोबर आली नाही आहे। पम्मो एक दोनदा म्हणाली होती मला, खूप चांगली मैत्री आहे तुमची। पम्मो ऐकूनच मी दचकलो। अनुपमा शाह म्हणजे माझी अनु, कुणाची तरी पम्मो सुद्धा आहे। हृदयाची धडधड एकदम वाढली। त्याला हे पम्मो प्रकरण फारसं आवडलं नाही आहे ह्याची त्याने तीव्र जाणीव करून दिली मला। मी पम्मोबद्दल ते सगळं ऐकत होतो जे माझ्या अनूमध्ये अजिबात नव्हतं। उदाहरणार्थ अनु किती व्यवस्थित, नीटनेटकी आणि पम्मो बिलकुल बेपर्वा, निष्काळजी। अनुला छान सजून नटून राहायला आवडतं आणि पम्मो इतकी बेदखल की रविवारी केससुद्धा विंचरायला ती विसरते। अनुला कॉफी प्रिय तर पम्मो चहावेरी। अनुचा आवडता रंग गुलाबी तर पम्मो निळ्या रंगावर फिदा। पम्मोला तिचा नवरा सकाळी 8 वाजता गदा गदा हलवून जागं करतो आणि अनु ती मात्र माझ्या आधीच जागी झालेली असते। अनु माझी प्रेयसी आणि पम्मो त्याची पत्नी। एका नावाच्या 2 भागांसारखे एका व्यक्तीच्या अस्तित्वाचे सुद्धा 2 भाग। अनु माझ्या हृदया इतकीच माझ्या जवळची आणि पम्मो मात्र माझ्यासाठी तितकीच अनोळखी। एकदम आठवलं मला, अनु अगदी माझ्यासारखी आहे। नीटनेटकी, कॉफीप्रेमी, लवकर उठणारी, आपल्या वॉर्डरोबमधून दरवेळेला नेमका गुलाबी रंग शोधून मला भेटायला येणारी, इतकी जास्त माझ्यासारखी जशा 2 जुळ्या वाती। पण ही पम्मो मात्र अगदी स्वतःसारखी आहे। नवऱ्याच्या आवडीनिवडी विरुद्ध वागणारी, त्याच्याशी भांडणारी। तिचं असं असणं नवरा स्वीकारतोय की नाही ह्याची पर्वा न करता ती जशी आहे तशीच ठामपणे राहणारी। आणि हे सगळं तिचा नवरा इतका दिलखुलास हसत सांगतोय जसा काही आपल्या गहिऱ्या प्रेमाची कहाणी ऐकवतोय। आईस्क्रीम खाताना दातांमध्ये तीव्र कळ गेली, पण दातांच्या आधी माझ्या पूर्ण अस्तित्वाला जशा काही मुंग्या यायला सुरुवात झाली होती। बधीर झालो होतो मी। माझ्यासमोर बसलेल्या पम्मोच्या ह्या नवऱ्याचा मला अपरिमित हेवा वाटायला लागला होता। त्याच्यासमोर त्याची पत्नी किती खरी, किती अस्सल आहे। माझ्याबरोबर असलेली माझी प्रेयसी ती मात्र एक कुशल अभिनेत्री आहे। प्रियकराला खुश करण्यासाठी त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्यासारखीच असल्याचा अभिनय करणारी। पम्मो नावाच्या वावटळीमुळे कित्येक जन्म जळत राहिलेली ती जुळीवात एका झटक्यात विझून गेली आणि त्याच क्षणी फार असोशीने पम्मोला भेटावंसं वाटलं, जी कित्येक वर्षांपासून तिच्या नवऱ्यालाच फक्त लाभली होती। काही वर्षानंतर मलाही मिळेल का पम्मो? काही वर्षांपूर्वी ती सुद्धा तिच्या नवऱ्याची अनु असेल का? आणि मी जो आपल्या पत्नीचा कांत आहे, आपल्या प्रेयसीच्या नीलसारखाच आहे का? की मी सुद्धा माझ्या नावासारखाच 2 भागांमध्ये विभागला गेलोय? मी आपल्या तमाम द्वंद्वांसहित एक नवी ईर्ष्या घेऊन तिथून निघून आलो
माझ्या प्रेयसीचा हा नवरा किती सहज, सोपा, सालस, कसलंही द्वंद्व नाही त्याच्या मनात. त्याला माहीतच नाही की त्याची पम्मो कुणाची तरी अनुसुद्धा आहे. दुसऱ्या दिवशी अनुबरोबर कॉफी पिताना मात्र जाणवलं मला मी कुणा पम्मो नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडायला लागलेलो आहे. पम्मो नावाच्या स्त्रीच्या.